श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. चातुर्मास सुरू झालेला आहे. भगवान विष्णूची आपण सर्वजण मनोभावे पूजा करतच आहोत. या सृष्टीचा सर्व कारभार आता भगवान शंकरांकडे गेलेला आहे आणि आता श्रावण महिना नुकताच सुरू होणार आहे. आता ह्या चातुर्मासामध्ये आणखीन एक शुभयोग घडून आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृतचा. गुरुपुष्यामृत, ज्या दिवशी आपण शुभ गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये स्थान देत असतो आणि सोन्याची भरपूर प्रमाणामध्ये खरेदी करत असतो. या दिवशी आपण ज्या गोष्टींची खरेदी करतो त्याची दिवसेंदिवस वृद्धीच होत जाते अशी मान्यता आहे. मग ह्या चातुर्मासामध्ये गुरुपुष्यामृत योग कोणत्या दिवशी आलेला आहे, त्याचा मुहूर्त काय आणि ह्या दिवशी तुम्हाला अमृतपुण्य मिळवण्यासाठी काय करायचं आहे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. आपणा सर्वांना जसं की माहीतच आहे की चातुर्मास सुरू आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये आलेला हा गुरुपुष्यामृतचा योग हा 24 जुलै 2025 रोजी आलेला आहे. संध्याकाळी 4:43 ते 25 जुलै रोजी संध्याकाळी 5:39 हा योग राहणार आहे. या योगामध्ये आपण नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, गृहप्रवेश, खरेदी किंवा इतर शुभकार्यासाठी फलदायी मानला गेलेला हा दिवस आहे. मात्र चातुर्मास सुरू असल्यामुळे तुम्ही बाकी कोणत्याही गोष्टी न करता आपल्याला चातुर्मासामध्ये काय करायचे आहे ते आता मी तुम्हाला सांगत आहे. गुरुवारी धार्मिक कार्य करणं हे उत्तम मानलं जातं. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ आहे. गुरुपुष्य योग दिनी तुम्हाला गुरुमंत्र घेणं हे अतिशय उत्तम मानलं जातं. त्यासोबतच तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर हा योग तुम्हाला खूप फायदेशीर ठरला गेला आहे. यासोबतच तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे. या दिवशी केलेली तुमची लक्ष्मी पूजन हे अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. तसेच दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण देखील करायचं आहे. लक्ष्मी देवीचे पूजन करून तुम्ही दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप केल्यास तर दत्तगुरू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावरती कायमच प्राप्त होऊन तुम्हाला अमृतपुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आता या शुभ मुहूर्ताचा तुम्हाला आणखीन लाभ करून घ्यायचा असेलच तर तुम्ही श्री विष्णू, गणपती आणि शंकराची पूजा देखील करू शकता. यासोबतच तुम्ही संकटमोचक म्हणून शंकर भगवान तर बुद्धीची देवता गणपती यांचे देखील आशीर्वाद प्राप्त करू शकता. या देवतांचे पूजन करणे तुम्हाला लाभदायक आणि भाग्यकारक ठरेल. त्यासाठी तुम्हाला श्रीसूक्त, पुरुषसूक्ताचं पठण करून पंचोपचार पूजा करावी लागेल. कलशाची स्थापना केल्यानंतर घरामध्ये धनधान्य वृद्धी होत असते. त्यामुळे तुमच्या घरी लक्ष्मी माता सतत निवास करत असते. त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये देवाऱ्यावरती कलशपूजन करू शकता. आता यासोबतच तुम्हाला विशेष पूजा करणे शक्य असेल तर तुम्ही कमळाचा उपयोग करून तयार केलेली जी माळ असते त्यानुसार ओम श्री ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र 108 वेळा म्हणू शकता. त्यामुळे या शुभयोगात तुम्हाला घरच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणं देखील अतिशय शुभ मानलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा देखील आवर्जून लावायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कुणी जर जास्त काळ पैसे गुंतवले असतील तर त्याला भविष्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतात. एवढेच नाही तर तुमच्या घरामध्ये आणखीन कोणत्याही शुभकार्यांची जर अगोदरच सुरुवात झालेली असेल तर त्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त फायदेशीर ठरतात. मैत्रिणींनो, गुरुपुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे आहे. त्याचा अर्थ आहे की शुभ, सुंदर आणि सुखसंपदा देणारा. नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य असे म्हणले जाते. मंगलदायी आणि मंगलिक तारा असेही देखील याचे नाव आहे. या गुरुपुष्यामृत योगाचं फार जास्त महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना आणि जप करण्यासाठी उत्तम काळ मानला गेलेला आहे. चातुर्मासामध्ये आपण बाकी कोणत्याही शुभकार्यांना परवानगी देत नाही. त्यामुळे गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्ही बाकी कोणत्याही गोष्टी न करता देवाची साधना आणि पूजा अर्चा करण्यामध्ये तुमचा वेळ जास्त व्यतीत करा. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिग्रहाबद्दलची. शनी ही न्यायाची देवता मानली जाते.
सध्याच्या घडीला शनी आपली कृपादृष्टी मिळवण्याची उत्तम संधी आपल्यावरती चालून आलेली आहे. तुम्ही या दिवशी जप आणि उपासना करून शनिग्रहाशी आणि गुरुग्रहाशी असलेल्या मंत्रांचा जप आणि तप केले तर तुम्हाला हे दोन्हीही ग्रह कृपालाभ देऊ शकतात. तसेच या ग्रहांचे प्रतिकूल प्रभाव देखील तुमच्यावरचे कमी होऊ शकतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही देवाची पूजा केली तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर तुम्ही सोने चांदी देखील खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात देखील तुम्ही या दिवशी चांगले प्रकारे करू शकता. या दिवशी गुरुमंत्र आणि देवाचं नामस्मरण करणं हे अधिकच योग्य आहे. तुम्हाला जर पैशाशी संबंधित काही समस्या येत असतील तर तुम्ही गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मी देवीची पूजा करू शकता. त्यासोबतच तुम्हाला त्या लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे धनप्राप्ती होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योगामध्ये तुम्हाला गाईला गूळ खायला घालायचा आहे. अतिशय शुभ असणारी ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त फलप्राप्ती देऊ शकते. तसेच या दिवशी तुम्हाला चांदीचा चौरस खरेदी करून त्यावरती तुम्ही पूजा करू शकता. असं केल्याने तुमची आर्थिक संकटे ही दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते. त्यामुळे बाकी सर्व गुरुपुष्यामृत योगांपेक्षा चातुर्मासातील गुरुपुष्यामृत योग हा वेगळा आहे. त्यामुळे बाकी सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही देवाची उपासना आणि आराधना करण्यामध्ये तुमचा वेळ जास्तीत जास्त व्यतीत करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.